हॅलो फ्रेंड्स, मी तहसीन शेख. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे ब्लाऊज विथ तहसीन. चला मग आज आपण ब्लाऊजच्या बॅक पार्टची कटिंग करूया. हे कटोरी ब्लाऊज आहे आणि याच्या बॅक पार्टची आपण कटिंग करणार आहोत. चला स्टार्ट करूया. आपण डायरेक्टली कपड्यावरती याची कटिंग करणार आहोत. हे अस्तर आहे, अस्तरवरती डायरेक्टली आपण कटिंग करणार आहोत. सगळ्यात आधी मी तुम्हाला ब्लाऊजचे माप सांगते. तर ब्लाऊजची उंची जी आहे ती 13 इंच आहे. अप्पर चेस्ट जे आहे 13 इंच ब्लाऊजची उंची आहे. अप्पर चेस्ट आहे 34 इंच आणि कमरची फिटिंग आहे 30 इंच. हे तीन माप आपल्याला यूज होणार आहे बॅक पार्ट कटिंगसाठी. आणि बॅक साईडचा जो गळा आहे तो आपल्याला बघावा लागणार आहे की तो किती आहे. तर बॅक साईडचा जो गळा आहे तो 9 इंच खुलणार आहे. 9 इंच ही कस्टमरची चॉईस आहे. तर या मापानुसार आपल्याला ब्लाऊजची बॅक पार्टची कटिंग करायची आहे. तर मग आपण ब्लाऊजच्या बॅक पार्टच्या कटिंगसाठी उंची 13 इंच, अपर चेस्ट 34 इंच, 30 इंच कमर फिटिंग आणि आर्महोल जे लागणार आहे ते आर्महोल आहे 15 इंच. ठीक आहे फ्रेंड्स, या मापांच्या मदतीने आपण आपल्या ब्लाऊजच्या बॅक पार्टची कटिंग करूया. सगळ्यात आधी आपण इथे एक लाईन ड्रॉ करून घेऊया, कारण कपड्यामध्ये जो काही तिरकसपणा असेल तो निघून जाईल. येथे ब्लाऊजची उंची जी आहे आपल्याला तयार ब्लाऊजची उंची जी आहे ती 13 इंच पाहिजे. तर आपण इथे अर्धा इंच आपला इथे सिलाई मार्जिन मध्ये खाली जाणार आहे आणि वरती अर्धा इंच. अशा प्रकारे आपण 13 मध्ये 1 इंच प्लस करणार आहोत. तर 14 इंच आपण इथे ब्लाऊजची लेंथ घेणार आहोत. इथेही आपण एक लाइनिंग ड्रॉ करून घेऊया. येथे ब्लाऊजचे शोल्डर आहे ते 13.5 इंच आहे. 13.5 इंच. तर आपण हे बघा, आधी आपण जे 13.5 इंच शोल्डर आहे याचे निम्मे करून घेणार आहोत. हे बघा, 6.25 इंचावरती आपण मार्किंग करूया आणि ज्यावेळेस आपला गळा खुलेल त्यावेळेस आपण याच्यातून शोल्डर मायनस करूया. हे बघा, इथे जेवढा आपलं शोल्डर आहे पूर्ण शोल्डर आहे 13.5 इंच, त्याचं निम्म, कारण ही बंद बाजू आहे तर आपण इथे त्याचं निम्म घेतलेलं आहे. आता अप्पर चेस्ट जी आहे आपली ती 34 इंच अप्पर चेस्ट आहे. अप्पर चेस्ट 34 इंच आहे तर त्याला आपण 6 ने डिवाइड करायचं आहे. त्या हिशोबाने आपल्याला इथे 5.25 पर्यंत आपण इथे आर्महोल साठी मार्किंग करू शकतो, कारण अप्पर चेस्टला आपण 6 ने डिवाइड केल्यावरती जे आपल्याला आन्सर येतं, जे उत्तर मिळतं ते आपल्याला इथे खाली आर्महोल साठी घ्यावयाचं आहे. आपण इथे 5.25 इंच घेणार आहोत आणि या 5.25 इंचावरती आपण एक सरळ लाईन ड्रॉ करणार आहोत. येथे आपण आपल्या अपर चेस्टची मार्किंग लावूया. यासाठी आपण एक सरळ रेषा मारून घेऊया. ठीक आहे फ्रेंड्स, ही आहे आपली अपर चेस्टची लाईनिंग. तर अपर चेस्ट जे आहे आपले ते 34 इंच आहे. तर 34 चा चौथा भाग करायचा आहे आपल्याला. तर इथे 8.5 इंच होतं. हे बघा,
त्याच्यामध्ये आपण पाव इंच प्लस करणार आहोत लूजिंगसाठी, फक्त पाव इंच. आणि त्यानंतर इथे आपण 1.5 इंचाची मार्जिन लावणार आहोत. त्याचप्रमाणे येथे कमर फिटिंग जी आहे ती 30 इंच आहे. 30चा चौथा भाग होतो 7.5 इंच. बॅक साईडला आपण इथे टक्स लावणार आहोत. त्यासाठी आपण इथे 1 इंच घेणार आहोत आणि 1.5 इंच, ज्याप्रमाणे आपण इथे 1.5 इंचाची मार्जिन लावलेली आहे सिलाई मार्जिन, त्याचप्रमाणे इथे आपण 1.5 इंचाची मार्जिन लावणार आहोत. हे बघा, ह्या मार्किंगला आपण एक दुसऱ्याशी मिळवून घेऊया. फ्रेंड्स, येथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार 1.25 इंचाचीही मार्जिन लावू शकता किंवा 2 इंचाचीही मार्जिन लावू शकता. येथे आपण 1.5 इंचाची मार्जिन ही लावलेली आहे. आपल्याला येथे बॅक साईडचा जो गळा आहे तो 9 इंच पाहिजे, तर त्याप्रमाणे आपण 9.5 इंचावरती मार्किंग करणार आहोत. आणि येथे 9 इंच जर आपला गळा ओपन होत असेल तर आपण इथं या शोल्डरमधून 1.5 इंच मायनस करणार आहोत. 1.5 इंच आपल्याला इथे मागे यायचं आहे. इथे 1.5 इंच आपण मायनस करणार आहोत. तर मग हे शोल्डर किती राहतंय? 5.25 इंच. येथेही आपण 5.25 इंचावरती एक मार्किंग करूया. आणि ही लाईन आपण सरळ ड्रॉ करूया. हे बघा, येथे आपण 1/2 इंच जे एक्स्ट्रा घेतलेलं होतं, येथे आपण शोल्डर डाऊन देऊया. आपल्याला जेवढं तयार शोल्डरची पट्टी पाहिजे, आपल्याला इथे सपोज 2.25 इंचाची शोल्डर पट्टी तयार पाहिजे असेल तर आपण 3.25 इंचावरती येथे मार्किंग लावू शकतो. तर मी इथे 3 इंचावरती तयार शोल्डरची या शोल्डरची पट्टी लावत आहे. तर मग शिवून आपल्याला 2.25 ही मिळणार आहे. आणि या ठिकाणी आपण शोल्डर डाऊन देणार आहोत. हे जे आर्म होल आहे याला आपण याचं सेंटर काढूया आणि येथून आपण आर्म होलचा शेप देणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही फ्रेंच कर्वचा यूज करू शकता. मी तुम्हाला एकदा फ्रेंच कर्व दाखवून देते. हा फ्रेंच कर्व आहे. तुम्ही याच्या मदतीनेही हा शेप देऊ शकता. हे बघा, अशा पद्धतीने. तर आपला आर्म होल जो आहे तो 15 इंच आहे. तर याचे निम्मे करायचे आहे, कारण निम्मे आर्म होल जो आहे तो पुढच्या बाजूने जाणार आहे. तर याचे निम्मे होतात 7.5 इंच. त्यामध्ये आपल्याला 1/2 इंच प्लस घ्यायचा आहे, म्हणजे 8 इंच आपल्याला येथे शोल्डर पाहिजे. तर आपण येथे आर्म होलही चेक करून घेऊया. हे बघा, इथे ही सिलाई मार्जिन आहे. हे बघा, हलकासा मोठा होतोय. आपण याला हलकासा वरती घेतला तर हा आपला आर्म होल हा परफेक्ट येऊन जाईल. अशा पद्धतीने येथे आपण गळ्यालाही मार्किंग करून घेऊया. येथे रुंदी आपण आपल्या हिशोबाने देऊ शकतो. आणि एक बॉक्स बनवायचा आहे आणि यामध्ये तुम्ही कुठलाही शेप हा गळ्याला देऊ शकता. हे बघा, अशा पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने तुम्ही
ब्लाऊजच्या बॅक पार्टची कटिंग करू शकता. फ्रेंड्स, जर व्हिडिओ समजत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये जरूर विचारा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल बरोबर कनेक्ट राहा. इथे आपण गळा कट नाही केलेला आहे, कारण आपण गळा जो आहे तो अस्तरला अटॅच केल्यानंतर आपण हा शेप कट करून घेऊया. आणि हे बघा, इथे आपण नॉच लावत आहोत. हा आपला फिटिंगचा नॉच असेल, कमरेलाही त्याचप्रमाणे. ठीक आहे फ्रेंड्स, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.